जय शिवराय भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रतीक ग्राफिक्सवरती. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये साखरपुड्यानिमित्त बॅनर तयार करणार आहोत. तर हे बॅनर तयार करण्यासाठी तुम्हाला दोन ॲप्लिकेशन लागणार आहे. एक पिक्सल लॅब आणि झेड आर्चर नावाचे दोन ॲप्लिकेशन लागणार आहे. या दोन्ही ॲप्लिकेशन प्लस मटेरियलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही सर्व काही डाउनलोड करून घ्या. आणि चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या प्रतीक ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारचे बॅनर व व्हिडिओवरती ट्युटोरियल आणतच असतो. तर चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता सुरुवात करू आपण आजच्या व्हिडिओला. तर सर्व काही डाउनलोड झाल्यानंतर झेड आर्चर नावाचं ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. त्यामध्ये आपलं डाउनलोड फोल्डर ओपन करायचं आहे. त्यानंतर ही झिप फाईल दिलेली आहे, तुम्हाला साखरपुडा समारंभाची झिप फाईल दिलेली आहे. त्या झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे. एक्स्ट्रॅक्ट हेअर आहे ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा. पासवर्ड टाकून झाल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर काही अशा प्रकारे आपलं साखरपुड्याचं फोल्डर ओपन झालेलं. त्या फोल्डरमध्ये आपली PLP फाईल आहे. ते आता तुम्हाला पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस येईल. तर इथे 3 डॉटवरती क्लिक करायचं, ओपन .plp फाईलवरती क्लिक करायचं आणि .plp ऑप्शनवरती क्लिक करून जे आपण फोल्डरमध्ये एक्स्ट्रॅक्ट केली होती फाईल, त्या फोल्डरला ओपन करायचं. तर त्या फोल्डरला ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आलेला आहे. तर PLP फाईलवरती क्लिक करून ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर काही अशा प्रकारे आपली PLP फाईल इथे ओपन झालेली आहे. बघा मित्रांनो, एकदम खतरनाक अशी PLP फाईल आपली ओपन झालेली आहे. तर आता इथे तुम्हाला जर नाव चेंज करायचं असेल तर हे नाव इथून चेंज नाही होत मित्रांनो. तुम्हाला इंडियन फोन कन्व्हर्टर नावाचं ॲप्लिकेशन लागेल. याची लिंकसुद्धा पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल आणि ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरती पण अवेलेबल आहे. सर्च केल्यानंतर यूज होते. तर इथून तुम्ही नाव चेंज करायचं असेल तर इथे पहिले सर्वात अगोदर तुम्हाला मराठीमध्ये नाव टाईप करून घ्यायचं. फॉर एक्झाम्पल एक नाव टाईप करून येतं. त्यानंतर MS इंडिया फोनवरती क्लिक करून इथून कॉपी करायचं. त्यानंतर परत पिक्सल ॲप्लिकेशन ओपन करायचं. लेअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि आपली जी शिखर नावाचे जे टेक्स्ट त्याला इथे लेअरवरती क्लिक करून एडिट ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर इथे पेस्ट करायचं. ओकेवरती क्लिक केलं तर अशा प्रकारे हे नाव चेंज होत असतं. आणि तुम्हाला जर हे बाकीचे नाव चेंज करायचे असतात, स्थळ कुठलं आहे, तर हे तुम्ही इथून डायरेक्ट मराठी कीबोर्डनुसार चेंज करू शकता. तर आजचं हे कार्ड कसं तयार झालं हे कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. तुम्हाला आवडलं असेल व्हिडिओ, आजचा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो. भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.